येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. तर काल आपण होतो जे मांढरदेवी काळोबाईला आणि आज म्हणजेच रात्री आपण येथे 11 वाजता पोचलेलो होतो. आपण मुक्काम वगैरे केला एका ठिकाणी थांबून मस्तपैकी आणि आज सकाळची सुरुवात आपली छान सुंदर अशी झालेली आहे. आपण आलेलो आहोत कऱ्हा नदी म्हणजे जेजुरी येथे. आता कऱ्हा नदीवरती देव जे आहेत टाकाचे देव, आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या घरी टाकाचे देव आहेत. तर त्यांचं स्नान वगैरे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं इथे कऱ्हा नदीवरती आरती वगैरे असते. ते झालं की त्यानंतर आपण कोठे जाणार आहोत, काय करणार आहोत हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप छान छान पॉईंट, छान छान व्हिडिओ सर्व काही आपल्याला या व्हिडिओत पाहायला भेटणार आहे. जेजुरीपासून अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावरती ही कऱ्हा नदीचं क्षेत्र आहे. कऱ्हा नदी आपल्याला माहिती आहे, कऱ्हा नदीचं खूप पावित्र्य आहे, खूप महत्त्व आहे की ज्यावेळेस खंडेराया बाणाईकडे चालले होते त्यावेळेस ही कऱ्हा नदी जी आहे, कऱ्हा नदीनं आपल्या मार्तंड मल्हारांना रोखण्यासाठी कऱ्हा नदीनं रूप घेतलं होतं आणि त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तरीही जे आपले हे आहेत खंडोबाराय आहेत ते काही थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्याकडे जे खडंग होता तो खडंग या नदीमध्ये टाकून ह्या पात्रातून दुसऱ्या बाजूला जायचा रस्ता शोधला आणि ते पलीकडं गेलेले होते आणि ते बाणाईकडं कशा प्रकारे पोचले, काय हे सर्व काही आपल्याला निश्चित माहितीच आहे. आपण जे मल्हार मालिका वगैरे पाहिली असेल त्यानंतरनं मल्हार सप्तशती आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे, खूप सारी माहिती आहे. तर आत्ता आपण या नदीवरती पाहूया, थोडंसं रील्स वगैरे पण काढूया, थोडंसं जे काही देवाचं आहे ते पण करून घेऊया. पात्र पाहना, खूप मोठं पात्र आहे. आता गाडी पात्रामध्ये चालू आहे. हो, नदी पात्रातूनच आपली गाडी चालू आहे आणि आपण बाईकवरतीच आहोत. दाजी बाईक ड्राईव्ह करत आहे, मी आणि आस्था आहे बसलेलो आहोत. नदी पात्रात गाडी चालवायचा हा पहिलाच अनुभव. हो, खूप मस्त वाटत आहे. हां, आस्था पण एन्जॉय करत आहे आणि उन्हाळा असून पण एवढं सारं पाणी आहे, खूप पाणी आहे. चला तर आता पाहूया, एन्जॉय करूया, गाडी पार्क करूया. एवढा जास्त आस्था एन्जॉय करते, छान वाटते का. तर तिची म्हणजे इच्छा होती की पाण्यात कुठेतरी जायचं. ती वॉटर पार्क सारखी ओढत होती, पण वॉटर पार्कपेक्षा पण सुंदर नॅचरल जे सुख आहे ते हे असं. ही कऱ्हा नदीचं खूप महत्त्व आहे. आणि तुम्ही जेव्हा केव्हा जेजुरीला येणार आहात तेव्हा निश्चित कऱ्हा नदीला या. इथं स्वच्छ हातपाय वगैरे धुवा. इथे लोक स्नान वगैरे पण करतात, देवांना आंघोळ वगैरे घाला. छान. इथं लोक म्हणजे देवी वगैरे घेऊन येतात. इथं कऱ्हा नदीच्या ठिकाणी जागरण गोंधळ इथं पण घालतात. काही लोक इथं नाही घालत, डायरेक्ट गडावरती घालतात. पण इथं म्हणजे आरती वगैरे घेतल्यात. दाजींचं माझं 15 वर्षापूर्वी जेव्हा लग्न झालं त्यावेळेस आम्ही 3ऱ्या का 4थ्या दिवशी इथं आलो होतो. त्याच्यानंतर ना आम्ही मध्ये आलो होतो 2-3 वेळेस, पण देव आपल्याकडे त्यावेळेस नव्हते. आता देव घेऊन आपण येथे आलेलो आहोत. 1 मिनिट. हे पहा, त्यावेळेस आपण तिकडं असं आहे ना, असंच कुठेतरी असं एका साईडला होतं. हे पहा, साईडला होतं पाणी, खूप तिकडं होतं, खूप पाणी होतं. हो, गाड्यांच्या तिकडं पाणी होतं. आता पाणी नाही, आपल्या लग्नाच्या टायमिंगला आलो तेव्हा म्हणजे होतं पण कमी प्रमाण होतं तिकडं पाणी होतं. हां. हे पहा दाजी, पहा कसं वाटतंय मग. समर्थ, आज आपण जेजुरीचं दर्शन घेण्याच्या आधी, जेजुरी गडावर जाण्याच्या आधी कऱ्हा नदीला आपण देव आणलेले आहेत, त्यांना आंघोळ घालू, स्नान घालू, नंतर मग गडावर जाणार आहोत. आणि विशेष म्हणजे पाणी पाहणं किती स्वच्छ, म्हणजे प्रदूषण काहीच नाही. प्रदूषण हा प्रकार नाही, निर्मळ असं स्वच्छ असं पाणी आहे, मस्त. आता 1च मिनटं थांबा. छान मस्त वाटत आहे आणि निसर्ग पाहू शकता किती सुंदर आहे. वरती ढग वगैरे पण किती छान आलेलं आहे. पाणी पहा, पाणी खूप स्वच्छ, खूप छान आहे आणि इतके भाविक भक्त येतात तरीही तुम्हाला इथे म्हणजे असं प्रदूषण वगैरे असं घाण वगैरे काहीच पाहायला भेटणार नाही. एकदम नॅचरल आहे, खूप छान आहे. आणि निश्चित जे कोणी येतं ना तर जेजुरीमध्ये आल्याच्या नंतर ना एक शास्त्र आहे की पहिल्यांदा
करा नदीवरती यावंच लागतं. करा नदीवरती आल्याच्यानंतर देवांना स्नान घातल्याच्या नंतर आपल्याला कडे पठारला जावं लागतं. कडे पठारला जाऊन तिथं दर्शन घेऊन तिथं अभिषेक करून मग नंतर ना तुम्ही मेन मंदिर जे आहे, जे आत्ता मेन मंदिर आहे तिथं तुम्हाला यावं लागतं. पण शास्त्र असं सांगतं की पहिली करा नदी, त्यानंतर कडे पठार आणि त्यानंतर जो मेन मंदिर आहे तिथे तुम्ही येऊ शकता. असं नाही की फक्त तुम्ही आलात मेन मंदिराचं दर्शन घेतलं गेलात, असं नसतं. शास्त्रानुसार जे आहे ते करा. ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतील निश्चित तुम्हाला त्यातून मार्ग हा भेटेल. फक्त जे आहे ते वैचारिक पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने करा. निश्चित तुम्हाला छान छान म्हणजे तुमचे प्रॉब्लेममधून सगळे सोल्युशन तुमचा कोणताही प्रॉब्लेम असतात, आर्थिक असो, विवाहाचा असो, मुलांचा असो, संतती प्राप्तीचा असो, किंवा तुमच्या नवऱ्याला म्हणा, तुमच्या घरामध्ये म्हणा, काही आर्थिक किंवा शारीरिक कोणताही मानसिक कोणताही त्रास असू द्या, प्रत्येक त्रासातून जर मुक्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्यावरती जर पर्याय जर म्हटलं तर एक आपलं कुलदैवताची सेवा आणि दुसरं जर म्हटलं तर आपली कुलदेवी, तर कुलदेवीची सेवा. आता पहा, कुलदैवत जर म्हटलं तर काहीचं जेजुरीचा खंडेराय आहे, काहीचा पालीचा खंडेराय आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचे आहे. आता जर कुलदेवी जर म्हटलं तर आमची आहे तुळजापूरची आई, काहींची आहे कोल्हापूरची आई, म्हणजे प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असते. पहिल्यांदा माहिती करून घ्या. आपल्या स्वामी केंद्रामध्ये सहज प्रश्नोत्तरामध्ये समजतं की आपलं कुलदैवत कोणतं आहे किंवा आपलं कुलदेवी कोणती आहे ते माहिती करून तुम्ही निश्चित हे करा. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण म्हणतो ना आपल्याला माहिती नसतं, आपण सेवा करतो, आपण आई सोडून मावशीची जर सेवा जर केली तर निश्चित आई रुसते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की तुमची जर कुलदेवी असेल कोल्हापूरची आणि तुम्ही जर सेवा करत असाल तुळजापूरच्या आईची, तर मग थोडक्यात आई आहे तुळजापूरची आणि तुम्ही सेवा करताय कोल्हापूरच्या आईची, मग थोडंफार नाराजी होती. मग त्याचे आपल्याला परिणाम हे होतात. आपण म्हणतो ना आम्ही देवदेव करतो, आम्ही सर्व करतो, तरीही आम्हाला का बरं त्रास होतो, आमच्या घरात का बरं शांतता नाही, तर त्याचं कारणच हे असतं की आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात आणि आपण फक्त कोणीतरी करते शास्त्रांचं म्हणजे परंपरागत चालत आले, वडिलोपार्जित चालत आले म्हणून आपण करतो. आता आमचं पण सांगते, आम्हाला पण आमची कुलदेवी वगैरे आम्हाला नव्हतं माहिती, पण त्यानंतर जेव्हा आम्ही स्वामी मार्गामध्ये आलो त्यानंतर प्रश्नोत्तरात थ्रू वगैरे आम्हाला समजलं की आपली कुलदेवी तुळजापूरची आई आहे. खंडेरायात माहिती होते की जेजुरीचे आहेत, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं. त्यानंतर देव वगैरे ज्यावेळेस आपण विभक्त होतो किंवा ज्यावेळेस आपण वेगळे खायला लागतो, म्हणजे आपण समजा दोघे भाऊ आहेत वेगळे खायला लागतात किंवा कामानिमित्त बाहेरगावी असतात, परंतु बाहेरगावी जरी तुम्ही राहत असाल तरी टाकाचे देव तुमच्या घरात असणं खूप गरजेचं असतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की टाकाचे देव आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याचं कारण असं असतं की आपल्या घरावरती कोणतंही संकट वगैरे जरी आलं तर प्रत्येक संकटातून जर मुक्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपले जे कुलाचार आहेत हे कुलाचार झाले पाहिजेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य फक्त थोडक्यात एवढं की जसं आपण खाताना वेगळं खातो, तसंच देवांची सेवा करायला काय जातो 5-10 मिनिटं लागतात आणि स्नान तर घरात महिलेने जरी घातलं तरीही चालतं, पुरुषांनी जरी घातलं तरीही चालतं. म्हणजे तुम्हाला मी पुढं सर्व काही सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण मी हा व्हिडिओ लॉंग होईल मान्य आहे, पण कमी करण्याचा प्रयत्न करेन किंवा पार्ट करून टाकण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती भेटेल. आता करा नदीचा एक व्हिडिओ, त्यानंतर कडेपठारचा एक आणि मेनगडाचा एक, असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल. आता आहे ना शॉर्ट घे सगळे. आता हे आमचे टाकाचे देव आहेत, तर आमच्याकडं 5च देव असतात आणि आपल्या स्वामी केंद्रात पण 5च देव सांगितले जातात. तर त्याच्यामध्ये ग्रामदैवत आपले जे भैरवनाथ महाराज आहेत ते आहेत, खंडेराया महाराज आहेत, त्यानंतर तुळजापूरच्या आईचा टाक आहे, त्यानंतर यमाई मातेचा टाक आहे आणि आमच्याकडं वीर पुरुष असतात म्हणजे वीर म्हणतात त्याला, तर त्याचं एक टाक आहे. आणि हे जे आहे हे माठलं, हे आमच्याकडं खंडेरायाचं प्रतीक मानलं जातं, हे माठलं एक आहे. तर आपण या सर्व देवतांना आपण आता करा नदीमध्ये स्नान करून घेणार आहोत. तर चला दाजी, हे पहा जवळ आणि पात्र पहा किती, म्हणजे जिथपर्यंत नजर जाणार नाही ना तिथपर्यंत पात्र आहे. नदीचं पात्र खूप असं मोठं आहे. थोडंसं पुढं जावं, पुढं नाही तर इकडे या, इकडं पण पाणी जवळ. फक्त व्यवस्थित धरा बरं का देव, कारण कसं एकदा जर पाण्यामध्ये जर हे जर झालं नाही का तर असा विषय होऊ शकतो. मी पण जाते पाण्यामध्ये. आता विषय काय झालाय, आपण आहोत 3 जण. आता
धरणार कसं असा विषय झालेला आहे. सोडून द्या नदीच्या पाण्यामध्ये. हां, नदीला आपण वेणी अर्पण केलेली आहे. त्यानंतर आता देवांना दाजी स्नान घालत आहेत, स्नान घालून घेत आहेत. आता तुम्ही इथे मला म्हणाल की ताई तुझ्याकडं हे का नाही, तू ताटात देव का आणले, अशी कमेंट्स येईल. मला माहिती आहे की तामण का नाही. तर हे पहा, तामण माझ्याकडे नाही. माझा जो तामण आहे तो आमच्या गावाला आहे. तर माझ्याकडे ताट आहे, ताटामध्ये मी आणलेलं आहे. आणि कसं असतं, भोळ्या मनाने तुम्ही जे काही कराल ते भगवंताला मान्य असतं. करूया आपण, तेही करूया. हे पहा, दाजीने आता स्नान वगैरे घालून घेतलेलं आहे. आता मी पण जाते थोडंसं इकडंच यावं, थोडंसं पॅन्ट हे नाही म्हणलं. छान वाटतं ना असं देवांना आले, छान मस्त वाटतं. अर्क देऊन घेऊ. आता दाजी आणि आस्ताचं अर्घ्य द्यायचं राहिलं होतं सूर्यदेवतेला. तर मग आता अर्घ्य देत आहेत. आभाळ पण खूप आलेलं आहे पहा. आणि सूर्यदेव नेमके हे झालेले आहेत, आभाळाच्या ढगांच्या आड गेलेले आहेत. पण अर्घ्य देणं आपलं काम आहे. आपण जर आलेलो आहोत नदी तीरावरती तर अर्घ्य देणं हे आपलं काम आहे. इथं स्नानही करतात का आपण? हो, थोडंसं अंगावरती पाणी वगैरे शिंपडायचं. काही लोक आंघोळ करतात. पण आता आपण राहिलो होतो ते आंघोळ वगैरे केली होती. मग आता थोडंसं नाही का हातपाय वगैरे स्वच्छ धुवून चला तर आता पाहूया पुढं. आणि गर्दी पहा, खूप लोक येतात. ज्यांना माहिती आहे ना म्हणजे महत्त्व वगैरे, ती खूप लोक येतात. काही लोक नाही ते सेल्फी. गणपतीच्या साऱ्या झाला यावं लागणार. हळद लागली बा नाही तुला. दुसरे पत्र शंकराला, शंकराच्या पार्वतीला न्यारी लागणार. हळद लागली बा नाही तुला. मलाही नवरा झाला. हळद लागली. हा तिसरे पत्र भैरोबाला, भैरोबाच्या जोगसरीला न्यारी लागणार. हळद लागली. हळद लागली बांधली तुला. मलाही नवरा झाला. हळद लागली. हा चौथे पत्र विठोबाला, विठोबाच्या रुक्मिणीला न्यारी लागणार. हळद लागली. हळद लागली बांधली तुला. मलाही पिवळा झाला. हळद लागली. हळद लागली बांधली तुला. हा पंचमे पत्र पांडवाला, पांडवाच्या द्रुपदाला आता तुम्ही आली लागणार. हळद लागली. हळद लागली बांधली तुला. खंडव नवरा झाला. हळद लागली. हळद लागली बांधली तुला. बोला सदानंदाचा येळकोट. जय मल्हार. जय माते की जय. खंडेराया
वारी माळसा बांधू लागली पाया कापराच्या तुझी बसे परणाची अरती वारी माळसा बांधू चरणा डोलती ओलाई मारीन हार घालती देवाला हार घालती पानमाची मुरली गुण आपली नगाती पाया वाचा म्हणून आपला वळीला राजा बाई मी वळीला राजा पहिला मान पालीचा वळीला राजा दुसरा मान जेजुरीचा नरकडामध्ये छान याचं शोभे पटारी देवाचं शोभे पटारी कोट बोलता भक्त लागले चरणी जय मल्हार शिव मल्हार बोला सदानंदाचा खंडराव महाराज की जय जगडी प्रधान की जय भानू माळसा की जय आई राधा मोत्याचा तुरा निळा घोडा पायात तोडा कंबरे करगोटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगोर शाल सदेव लाल माळसा सुंदरी आरती करी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा तुकडा बंडराचा बडका आनंदाचा घरी विसले नाही टाइम गेला वाटी मला देवाचा जय मल्हार आता देवा तुला जाईल मोर्या आनंदी पावले उदे भैरवाचे चांगल गोडा पृथ्वी तोडा जय मल्हार रुमाल काढ काढलं का व्हिडिओ काढतो मस्त नाव घ्या देवाची देव फुलावर चांगलं घ्या बाय देव ऐकायला सांगता नाजूक अनारसे साधूक तुपात तळावेत सचिन रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे वा वा भाजीच भाजी मेथीची सोनल माझ्या प्रीतीची नाही मॅचिंग झालं का होता हां ताईला काय नाव घेतलं ते एक शिकणं नाही लागलं पण पाण्यात पडली काडकी याचं का नाव आहे सोनल माझी लाडकी सोनल माझी लाडकी पण नाव आहे दोन ताईनं बारीक तुमचं काय काम बनायला कोट जय मल्हार डावे पार उभं राहायचं हा पाण्यात करावायचं कुत्र्याचा तोय पाण्यात हा गाईचा तोय पाण्यात ही तीन निवत पाण्यात थोड्याचे अगरबत्ती लावायची पाण्यापाशी वाळून थोडा पाणी दार पाण्यात व्हायचं पूजा करायची गोळ्या जागी